ते बेळगाव तालुक्यामध्ये ही जी घटना 2023ला घडली होती ती अतिशय दुर्दैवी होती आणि तुम्हालाही माहिती आहे की त्या दिवशी अख्खा जिल्हा अख्खा महाराष्ट्र त्या पीडित मुलीच्या बाजूला तिथं उभा राहिला होता। पीडित मुलीचं वय 7 असेल, तिच्यावर अत्याचार झाला। अत्याचार करणारा 18 ते 19 वर्षाचा त्यावेळेस होता आणि मग त्यानंतर तिला अक्षरशः ठेचून तिला तिथं मारण्यात आलं। नरसापूरला जी घटना काही दिवसांपूर्वी 3 वर्षाच्या मुलीवर घडली ती अशीच काहीतरी तिथं घडली होती। खरं तर ही घटना घडून 3 वर्ष झाले। त्यावेळेस सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे मीडिया असेल, इथल्या लोकांच्या प्रयत्नांमुळे, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्ट हे लावण्यात आलं होतं। सगळीकडे चर्चा फास्ट ट्रॅक कोर्टचीच आहे। पुण्यामध्ये जी घटना घडली फास्ट ट्रॅक कोर्ट, त्यानंतर जी आता आम्ही पालघरला सुनील भाऊ भुसारा पण इथं आले, पालघरला जी घटना घडली काल तिथे फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करण्यात आली। पण आता फास्ट ट्रॅक कोर्टचा खरंच फायदा होतो का हे कुठेतरी जर बघायचं असेल तर दुर्दैवी घटना जी इथं घडली या गावामध्ये इथं आपल्याला जाणवेल 3 वर्ष होऊन सुद्धा त्या फास्ट ट्रॅक कोर्ट मधून अजूनपर्यंत न्याय हा मिळालेला नाही। त्याच्याच बरोबर ज्या लोकांनी साक्ष दिली होती, जी काही त्यातली लहान मुलं होती, आज कुठेतरी कदाचित त्यांना घाबरवलं जातंय का काय वेगळं कारण हे आपल्याला सांगता येत नाही। जे इथं राहत होते ते आता इथं न राहता स्थलांतर झालेले आहेत। मग कुठेतरी इथे असणाऱ्या त्या मुलीच्या आईला, वडिलाला, आजीला भीती वाटते की त्या मुलीला न्याय मिळेल का। त्यामुळे इथं तुम्ही आल्यानंतर तुम्ही सुद्धा होता। आई प्रामाणिकपणे तिथं हीच सांगत होती की आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला भेटायला त्यावेळेस बरेच जण आली, पण मग 3 वर्ष आम्हाला न्याय मिळत नसेल तर आमच्या या न्यायाचं काय असा प्रश्न तिने तिथं उचलला। आणि खरंच कायदा गरिबाच्या बाजूला आहे का असे सुद्धा प्रश्न तिथं विचारण्यात आले। त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की काही झालं तरी शक्ती कायदा जो आपण 2019-20 ला तिथं आणला होता तो कायदा लागू करावा, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी थोड्याशा स्ट्रिक्ट कराव्यात आणि त्या कायद्याच्या अंतर्गत उद्या जाऊन म्हणजे त्या कायद्याकडे बघून कुठं ना कुठे ते लोकांना भीती वाटेल असं कृत्य करण्यापासून आणि उद्या जाऊन ज्या लहान मुली आहेत, ज्या महिला आहेत त्यांच्यावर होणारे अत्याचार कुठे ना कुठेतरी कमी होतील अशी अपेक्षा आपण तिथं करू। पोलिसांशी आम्ही बोललेलो आहे। इथं घरकुलचा काहीतरी एक प्रश्न आहे तोही तिथं आम्ही समजून घेतलेला आहे। त्यामुळे इथं याच्यात कुठलंही राजकारण न आणता फक्त या मुलींना, या परिवाराला न्याय मिळावं असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। राज्यामध्ये कुठेतरी महिला आणि 3 वर्ष झालेले अद्याप फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक कोर्टाचं कारण पुढे दिलं जातं की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालू, आम्ही एक सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करू, असं प्रत्येक घटनेत म्हटलं जातं। परंतु आपण आता या घटनेच्या निमित्ताने हे उघड झालंय की फक्त सरकार काय करते की जनभावना शांत करण्यासाठी अशा शब्दांचा वापर करतात। नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कुठेतरी जनभावना शांत करण्यासाठी हे असं बोललं जातं। कायदाच असा आहे की त्या कायद्यामध्ये बऱ्याच पळवाटा आहेत। मग कायदा जर आपण बदलला तरच कुठं ना कुठंतरी या लोकांना आपल्याला न्याय देता येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।